आलूगुंडे ही रेसिपी खूप पटकन होते आणि जर आलू उकडलेले असतील ना तर पटकन तयार होतात, 10 मिनटाच्या वरती लागणार नाही. एवढी जबरदस्त आणि टेस्टी खूप मस्त लागते. तर ते आलूचे बाईट्स आणि ही चटणी त्यावर खूप छान. चला रेसिपी बघूया. 3 ते 4 उकडलेले बटाटे घ्यायचे, त्याचे साल अशा प्रकारे काढून घ्यायचे. 4 व्यक्तीसाठी वडे बरोबर होतात, त्याचे 20 ते 25 वडे होतील आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे. एकदम बारीक नाही करायचे, म्हणजेच हाताने असं एकदम चुरमा नाही करायचा किंवा किसून नाही घ्यायचं. अशा प्रकारे रफली आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आता कोथिंबीर घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला अशा प्रकारे छान अशी बारीक करून घ्यायची. मस्त भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिरच्या घ्यायच्या, कैचीने छान अशा बारीक करून घ्यायच्या, मधून चिरा मारायचा आणि मग बारीक कापून त्याला घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे. तुम्ही आपल्या स्वादानुसार तर जर तुम्हाला जास्त घ्यायचे असतील तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता. मधून चिरा मारून त्याला बारीक कापून घ्यायचे. आता लसणाच्या कळ्या घ्यायच्यात 3 ते 4 साधारणपणे आणि त्याला अशा प्रकारे बारीक कापून घ्यायच्या. कैचीच्याच मदतीने घ्या किंवा तुम्ही पावशीने कापू शकता. बारीक कापून घ्यायचं. आता आलूगोंड्याचं मिश्रण तयार करण्यासाठी आलूचं जे मिश्रण आहे त्याला थोडासा तडका देऊन द्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे 1 ते 1.5 बुटला. त्यामध्ये थोडीशी किंचित अशी राई आणि जिरं टाकलेलं आहे. नंतर लसूण कळ्या टाकल्या, त्याला छान अशा शिजू द्यायच्या आणि मिरची टाकलेली आहे जे आपण कापून घेतलेले होते. आता मग टाकलं कढीपत्ता. तर याला छान असं परतून घ्यायचं आणि हे जे मसाले आपण शिजवतो ना सगळे मंद आचेवर शिजवायचे. नंतर टाकलं एखादी चम्मचभर हळद आणि मग टाकलेलं आहे थोडंसं किंचित असं तिखट. तुम्ही या तिखटला स्किपसुद्धा करू शकता जर तुम्हाला नसेल टाकायचं तर. नंतर टाकलेलं आहे धने पावडर आणि छान त्याला असं मिक्स करायचं 15 सेकंद वगैरे आणि नंतर टाकून घ्यायचं आहे मीठ स्वादानुसार टाका. तुम्ही जास्त कमी करू शकता, तुमचं बॅटरवर डिपेंड आहे सगळं. नंतर टाकायची कोथिंबीर आणि थोडंसं 15 सेकंद वगैरे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण आलू कापून घेतले होते ना उकडलेले ते टाकून घ्यायचे. त्याला छान असं मिक्स करायचं. तर अलगद हळूवार हाताने करा, म्हणजे याला एकदम आपल्याला बारीक करायचं नाही आहे. म्हणजेच की आपल्याला याला असं एकदम जे भरीत असते ना तसं वगैरे करायचं नाही आहे. थोडेसे जे आलूचे आहे ना बाईट्स असे जाडसर राहिले पाहिजे, म्हणजे ते आपण आलूगोंडे खातो ना तर ते आलूचे बाईट्स खूप मस्त लागतात. नाहीतर आपण याला किसून सुद्धा घेतलं असतं, पण आपल्याला तसं नाही पाहिजे हे, म्हणून अशा प्रकारचे जाड बाईट पाहिजे आहेत. त्याला एखादी मिनिटभर परतून घ्यायचं मस्तपैकी आणि मग टाकायची शेवटी कोथिंबीर. तर हे परतून झालेलं आहे आणि शेवटी याच्यात टाकायचं आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला हे जर याच्यामध्येच टाकायचं असतं, जर धनिया पावडर टाकलं ना आपण धने पावडर मसाल्यामध्ये, तेव्हाच जर तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर जर टाकलं असतं ना तेव्हासुद्धा काय चाललं असतं, काही हरकत नाही. मी हे विसरली, नंतर मग मी आमचूर पावडर टाकलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा फक्त. छान त्याला एकदा मिक्स करायचं आणि चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे त्याला थोडं असं स्मॅश करायचं. आता गॅस बंद करायची आणि मसाला आपला रेडी आहे. शेवटी टाकायची कोथिंबीर गॅस बंद करून. नंतर त्याला एकदा मिक्स करायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा, म्हणजे कोथिंबीर सगळीकडे पसरली पाहिजे, मिक्स झाली पाहिजे. आणि त्याला आता एक छान मस्त असं पसरट ताटामध्ये आपण काढून घेऊ, म्हणजे हे मिश्रण थंड झालं पाहिजे आणि त्याचे बॉल्स आपण बनवायला घेऊ. तर मी ताट घेतलेलं आहे, तर तुम्ही परात जास्त असेल तर मोठं कोपर वगैरे ते तुम्ही घेऊ शकता. मी इथे ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये ते बॅटर सगळं टाकून द्यायचं आणि असं चमच्याच्या मदतीने थोडं मिक्स करायचं, पसरवून घ्यायचं. पसरून काय म्हणतात, थंड होते तोपर्यंत आपण इथे बेसनचं बॅटर बनवून घेऊ. बेसनचं बॅटर बनवून घेण्यासाठी मी 8 चमचे, साधारण भाजीचा चम्मच आहे, साधारण हे 2 वाट्या बेसन आहे. यामध्ये 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा
1 चमचा किंवा थोडं जास्त तिखट टाकलेलं आहे, 1.5 चमचा वगैरे. 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे. नंतर मग स्वादानुसार तुम्हाला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ जास्त पण नको, नंतर टाकता येते आपल्याला, चव टेस्ट करून बघायची. खारट झालं तर चांगलं लागत नाही. नंतर ओवा घ्यायचा एखादी चम्मचभर आणि त्याला हातावर मस्तपैकी असा क्रश करायचा. जर क्रश करून टाकला ना, त्याचा फ्लेवर एक नंबर असा उतरतो आपल्या बेसनमध्ये. त्याला छान हाताने पहिले मिक्स करायचं आणि मग पाणी टाकून त्याला अशा प्रकारे मस्तपैकी भिजवून घ्यायचं. बघू शकता. आता हे थोडं जाडसर आहे, तर थोडं पाणी टाकून याला थोडं किंचित असं पातळ करणार आहे मी. कारण की कसं आहे ना, जे आपण आलू बोंडे बनवू त्यावर बेसनची एकदम लेअर पण नाही पाहिजे जाडसर, तर त्याला थोडंसं त्याच्यावर राहिलंही पाहिजे आणि एकदम जाड पण नको. आता इकडे आलूचं मिश्रण थंड झालेलं आहे, त्याला हाताने छान असं मॅश करायचं, बारीक नाही करायचं आहे, फक्त थोडं असं मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. आता घरचं असल्याकारणाने छोटे छोटेच बनवायचे. 20 ते 22 बॉल्स बनलेले आहेत, 22-23 साधारण. आता सगळे बॉल तयार करून झालेले आहेत. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. हाय हीटवर तेल गरम करायचं आणि बॉल्स तळताना मीडियम हीट करायची गॅसची. आता बेसनच्या बॅटरमध्ये आलूचे जे बॉल्स आहे सगळं मिक्स करायचं. अशा प्रकारे बघू शकता, अलगद हळूवार हाताने. आता तुम्हाला असं वाटत आहे की ते बॅटर जे आहे ना बेसनवर टिकून नाही राहिलेलं आहे, थोडं बेसन टाका त्याच्यावर, किंवा थोडं जाड झालं आहे तर मग थोडं पाणी टाका त्याच्यामध्ये, अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे डुबवून तुम्ही जे आहे ना आलू बोंडे टाकून घ्या तेलामध्ये आणि मग त्याला थोडा वेळ 15 सेकंद वगैरे 10 ते 15 सेकंद तसंच राहू द्या आणि अलगद हळूवार हाताने असं मिक्स करा. थोडं हळूहळू, म्हणजे जे ना थोडे शिजल्या जातील. मग त्याला आलटून पालटून असं शिजून घ्या एखादे मिनिटभर, म्हणजे ते त्याच्यावर डिपेंड आहे कसे शिजतील वगैरे. तर बघू शकता असा प्रकारचा कलर आलेला पाहिजे, सुंदर असा, काय म्हणतात त्याला, थोडा येल्लोइश, थोडा रेडिश किंचित असा, मस्त असे शिजल्या गेलेले आहेत. आणि आता याला टाकून घेऊ आपण पेपर प्लेटमध्ये, टिश्यू पेपरवर. म्हणजे ते पण जे पण एक्स्ट्रा तेल असेल ना ते सगळं टिश्यू पेपर ॲब्सॉर्ब करेल, म्हणजे तेल राहणार नाही. अशा प्रकारे सगळे वडे काढून घेते आणि सर्व करून घेते. सगळे वडे तळून झालेले आहेत. आता मस्त असे सर्व केलं आणि बघू शकता तुम्ही मस्त असे दिसत आहे, काही ऑइली नाही दिसत आहे, काही नाही, आणि खूप जबरदस्त असे वडे तयार झालेले आहेत. आता याच्यासोबत कढी पाहिजे, कढी नाही आहे होती तर मी जे चटणी आपण घरी जेवणासोबत तोंडी लावायला जी बनवून ठेवतो, किंवा मसाले, वांगे मसाले, काळले मसाले, भेंडीसाठी जे यूज करतो ना तेच चटणी मस्त अशी टाकायची. चिरा मारायचा पहिले आलू बोंड्याला आणि मस्त अशी चटणी टाकायची आणि मस्त खायचं. खूप जबरदस्त लागत होतं, एक नंबर लागत होतं. तुम्ही पण करून बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा. फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच नवनवीन टेस्टी, खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा.